नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। तिसऱ्या माळेला असंख्य भाविकांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन। संध्याकाळी भाविकांच्या संख्येत वाढ। सविस्तर माहिती अशी की श्री रेणुका माता मंदिरात तिसऱ्या माळेला प्रातःकाळी 5 वाजता मुख्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी मातेला नित्याप्रमाणे शेंदूर लेपन करून अभिषेक केला। मातेचे आजचे रूप हे चंद्रघटेचे असून तिने राखाडी रंगाचा शालू परिधान केला आहे। सकाळी देवीची पूजा करून घटाला फुलांची माळ अर्पण करण्यात आली। पायस नैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली। छबिण्याचे मानकरी उज्ज्वल भोपी, अमित भोपी, संभाजी भोपी व श्री रेणुका देवी संस्थानचे दहिवटदार प्रशांत जहागीरदार भोपी यांनी गडावरील परिसरातील देवतेचे पूजन व घट पूजनासह आरती करण्यात आली। कुमारिका पूजन शुभम भोपी व उज्ज्वल भोपी यांनी केले। श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने परशुराम मंदिराकडे भक्तांसाठी नवरात्रांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच विविध गायकांनी आई श्री रेणुका मातेच्या चरणी गायनांची सेवा अर्पण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले। माहूरचे महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित होते।